मुलगी आहे तिला तक्रार करायची. परवा रात्री आम्ही 12:30 पोलीस स्टेशनला गेलो. कोथरूडच्या पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार नोंदवली. तक्रार नाही झाली, तक्रार घेतली, कोर्ट पावती दिली. काल आम्ही देशपांडे साहेबांना म्हटलं आम्हाला FIR नोंदवायचं आहे, कारण त्या ॲट्रॉसिटीची डायरेक्ट केस आहे. जातीवाच्या बोललं गेलं आहे, महामांगाच्या बघतेस का वगैरे असं बोललं गेलं आहे. रांड आहेस का, 50 पोरांसोबत झुकलीस का असं बोललं गेलं आहे. ती डायरेक्ट सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला डायरेक्ट तक्रार नोंदवायची. तर ते म्हटलं की नाही आम्हाला चौकशी करू आणि बघू 7-8 दिवस द्या वगैरे वगैरे. त्यांनी आमचं ऐकलं नाही. तिला लाथाबुक्क्यांनी मारलं होतं. तिचं मेडिकल करायचं होतं, तर मेडिकलसाठीचं पण त्यांनी यादी दिली नाही. आम्ही ससूनला जाऊन काल मेडिकल करून आलो. आता हे सगळं झाल्यानंतर परवापासून आम्ही तिथे 2दा जाऊन आलो. ते आम्हाला बसवताना सांगत तर DCP साहेबांचे बरोबर DCP साहेब पण म्हणतात त्याच्यात काही तथ्य असेल तर आम्ही FIRचं बघू. आणि आता सर ह्या सगळ्यामध्ये हा कोणी 2 दिवस होऊन झोपलं नाही आहे. सतत इथे जा तिथे जा तिथे फिरा तिथे फिरा हे सारखं सगळं चाललं आहे. ती ऑलरेडी टॉर्मेटेड. आणि आता आमचा एवढाच मुद्दा आहे ह्या सगळ्यामध्ये की जर ॲट्रॉसिटी दाखल करायची आहे तर चौकशीची गरज काय. तुम्ही आधी ॲट्रॉसिटी दाखल करा, मग काय चौकशी करायची करा. आम्ही बाहेरून आणल्यापूर्वी त्यांना रूमसुद्धा सोडायला लावली. आमच्या सगळ्यांना रूमा सोडायला लावला चोरपालकांनी पोलीस डायरेक्टमध्ये आल्यामुळे आणि असं सगळं झाल्यामुळे. तर आमच्या आता एवढीच मागणी आम्ही कुठेच निघणार नाही. ह्या पोलीस स्टेशनला जा, ह्या ॲडिशनल यांना भेटा, ह्या PIना भेटा, हे आम्ही करून आले. आम्ही 2 दिवस केलं. आता तक्रार आमचा FIR नोंदवून घ्या, एवढीच मागणी बस. त्याच्या पलीकडे काहीच नाही. ही आम्ही आता रिपीट पण नाही करणार. आम्ही काही प्रकार घ्यायला बसलो का. आणि ॲट्रॉसिटीमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरीची गरज नसते. इमिजिएट तुम्ही तक्रार दाखल केली FIR दाखल केलं इमिजिएट तुम्हाला प्रिलिमिनरी जे लागेल त्या मुलींना तिथं घेऊन गेलं जाईल. तुम्ही कुठे अडवणार. त्याच्यामुळे यांचं असं म्हणणं आहे आपल्या तुम्ही FIR दाखल केल्या, बाकीची प्रोसेस जे काय ते कोर्ट ऑफ लॉ बघेल. सर कायदेशीर बाब याच्यामध्ये अशी आहे की परवा 2 दिवसापूर्वी ऑलरेडी तक्रार आली आहे. विनयभंग आणि ॲट्रॉसिटी सेक्शन 31R आणि 31S प्रिलिमिनरी तुम्हाला एवढे सेक्शन सगळं तक्रार सहजपणे दाखल करता येते. आणि काय होते सर की तक्रार दाखल करायला इन्सिडंट घडल्याच्या नंतर तक्रार दाखल करायला जेव्हा डिले होतो तेव्हा वकील जेव्हा बेल ॲप्लिकेशन दाखल होतं त्यावेळेला हा एक मुद्दा पहिले कोर्टासमोर येतो की कॉज ऑफ ॲक्शन कधी घडली आणि FIR दाखल कधी झाला. हा एक लॅक्युना राहतो त्याच्यामुळे. आणि मी आता DCP संभाजी कदम सरांशी पण बोललेलो आहे. DCP कदम सरांशी मी बोललेलो आहे. DCP सर म्हटले की मी पठारे सरांना पाठवतो. काल मी देशमाने सरांशी सुद्धा बोललो. तर देशमाने सरांचा काय प्रॉब्लेम आहे की ते आहे सिनियर PI. ॲट्रॉसिटी सेक्शनचा FIR दाखल करण्याचे अधिकार कायद्यानुसार सिनियर PIला नाही आहे. ते वरिष्ठांकडूनच त्यांना आदेश घ्यावे लागतात. आदेश जरी घेतले तरी त्याचे IO हे ACPच असतात. त्यामुळे सर तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहेत. आणि सर काय झालं, पुणे शहर आहे. पुणे शहरामध्ये पोलीस प्रशासनाचं काम चांगलं आहे. कोणीतरी संभाजीनगरवरून पोलीस डिपार्टमेंटचा माणूस येईल आणि पुण्यात राहणाऱ्या मुलींना जर तो टॉर्चर करत असेल तर ही पुणे शहरासाठी सर मुख्य म्हणजे त्यांचं ऐकून जर तुम्ही करत असाल तर ते पोलीस येतील, इथल्या काही पोलिसांना हाताशी धरतील. ज्या मुलींनी एका पीडित महिलेला सहारा दिला हेच तर खूप मोठं झालं सर. ऍक्च्युली पोलिसांच्या हेल्पलाईन ज्या आहेत ना त्या सुद्धा काम करत नाही सर. आणि वन स्टॉप सेंटरला जर ऑलरेडी तक्रार दिली असेल तर तिथं प्रायमरी तर काम पोलिसांचंच होतं सर. की पोलिसांनीच पहिले डिफेन्स करायला पाहिजे होतं त्या मुलीचं. बरं त्या मुलीचं डिफेन्स करून या मुलींनी वाचवलं. त्या मुलीचं जर कशाने काय झालं असतं पुणे शहरात तर मग ती जबाबदारी कोणी घेतली असती सर. आता तर तुम्हाला FIR करणं अत्यंत सोपं आहे. पण हे काही घडलं नाही, काही चुकीचं जर काहीतरी घडलं असतं ना सर तर फार मोठं नाव पुण्याचं बदनाम झालं असतं. ते नाव या पोरींनी वाचवलं. या पोरींना आपण काहीतरी पुरस्कार देणं गरजेचं आहे. तर ह्या मुली पीडित आहेत, या मुलींना त्रास होतोय. बरं भाषा काय सर पोलिसांची. आम्ही वारंवार पोलिसांच्या मिटिंगांमध्ये सांगतो की स्त्रियांशी तुम्ही उद्धटपणे वागू नका. त्यांच्या कॅरेक्टरवर तुम्ही बोलताय, चुकीचं तुम्ही बोलताय, कपड्यांवर बोलताय. हा अधिकार सर पोलिसांना दिलेला नाहीये. त्यामुळे हे योग्य नाहीये. आता त्या मुलींचं जे स्टेटमेंट आहे, जी माहिती आहे त्याच्यानुसार आपण ॲट्रॉसिटी सेक्शन 31R 31S आणि जो पहिला आपला याचा 354 होता त्या सेक्शन अंतर्गत आता गुन्हा दाखल करायचा. तो गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही सगळे इथून आम्ही उठणार नाही. आमची विनंती आहे सर तुम्हाला. तुम्ही हवं तर संभाजी कदम सरांना त्यांना अर्धवट माहिती दिली होती सर. त्यांच्यापर्यंत माहिती होती की ती मुलगी इथं आली, यांनी 1 दिवस आश्रय दिला, बस एवढ्यापर्यंतच माहिती होती. पुढची माहिती त्यांना पोलीस प्रशासनाने दिली नाही. मी आता दिल्याच्या नंतर ते म्हटले मी तुम्हाला पाठवतो. आता तेच सांगितलं पाहिजे सरांनी. हॅलो, हा दादा. हो
बोलते डायरेक्ट तिला बोलणार आहे. हो सर, हो सांगतो मी. हो हो हो. असं बोललेलं जातं काही असं बोलून हा साहेब, काय झालं, औरंगाबादवरून एक पीडित होती विवाहिता, ती मुलगी पुण्याला आली तिला घरच्यांच्या त्रासामुळे, आणि ती 1 दिवसासाठी पुण्यात राहणाऱ्या 3 मागासवर्गीय मुली आहेत, त्यांचा नंबर त्या वैष्णवी अगवणे प्रकरणामध्ये इकडे तिकडे असेल म्हणून मग त्या मुलगी यांच्या आश्रयाला इथं आली. 1च दिवस फक्त सर यांच्याकडे आली. तर तो जो ती मुलगी होती तिचा सासरा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, ते पोलिसांना यांच्याकडे घेऊन आला, यांच्या रूमवर ते गेले आणि ह्या मुलींना सर प्रचंड त्यांनी टॉर्चर केलं, अत्यंत वाईट शब्दात. ते बाकीचे जे आहे ना विषय ती मुलगी सांगेल सर, मीच ऐकत नाही. हो हां हां सर, हां सर. 25 मुलीचं वय 25 वर्ष आहे सर. सगळं आहे सर, तिचं लग्न झालेलं आहे, ती विवाहित आहे, वय वगैरे काय 25 वर्ष. हो सर. तो मुद्दाच नाही आहे. हो सर, हो सर. हो घेतलंय पोलीस स्टेशनने आता तिचं स्टेटमेंट. तिनं असं स्टेटमेंट दिलंय सर, मी सासरी जात नाही म्हणून, मी माहेरी जाणार आहे म्हणून. तो मुद्दाच नाही सर. आपला काय मुद्दा आहे सर, की ज्या मुलींकडे ती मुलगी राहिली ना, साहेब विचारतो. हां सर. हो सर. हो ते सगळं हो 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 सर. हो 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 तिचे सासरे. हो हो नाही थांबा सांगा, सांगू दे. हां हां सर. त्यांचा विषय चालू आहे. तुम्ही त्यांचे सांगत राहतील, तुम्ही आमच्याशी त्याचे ती त्या सासरीवरून इकडे आली सर. त्यांनी तुम्हाला माहिती नाहीये, ते सांगतात माहिती. हॅलो साहेब, तो मुद्दाच नाहीये की त्या मुलीचं काय, तो प्रकरण आपलं नाहीये. आपलं प्रकरण आहे की ह्या मुलींना चौकशीसाठी आत घेतलं. यांना तू महार मागायची आहेस का, तू मग ह्या जातीची सोनोग्राफी वागतेस का, तू 50 मुलांसोबत झोपलीस का, तू रांडलेस का, ह्या शब्दात त्यांची चौकशी झाली. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. तर हा आपला मुद्दा आहे. हॅलो, मी श्वेता पाटील, त्या मुलीची मैत्रीण आहे. ती मुलगी माझ्यासोबत आहे, तिच्या नावाने कंप्लेंट करायची आहे. तिच्याशी तुम्ही बोला. आता हां ऐका ना, मला माझं काय म्हणणं आहे, मी 100 वेळा बरोबर रिपीट करतो. मी तुम्हाला एक मेसेज पाठवायला सांगते त्यांना. त्या मेसेजमध्ये सगळं डिटेलमध्ये लिहिलं आहे, त्याची कॉपी पण आहे, आणि मग आपण बोलूया, चालेल का? हां नाही, टाळाटाळ नाही करत. आमच्या समोर पोलीस ऑफिसर आहेत सर. हे कोण बोलतोय? बाळासाहेब आंबेडकर बोलतो. श्वेता, साहेबांना फोन कर, साहेबांना त्यांना सांग ACP आहे. खरं खरं म्हणजे सर, आता हे काय, हो मुद्दा असा आहे की समोर आता हे ACP आलेले आहेत, ते आमच्याशी बोलायला आलेत आणि मी फोनवर बोलते, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, एवढंच मुद्दा आहे. हां बोला, विचारा बरोबर. तिचं वैष्णवी काय, वैष्णवीचं नाव काय? कल्याणी सोनवणे. सानप. हां मी आता पूर्ण स्टोरी सांगते सुरुवातीपासून. 15-20 दिवसांपूर्वी ती मुलगी आली
तिला कोणीतरी NGOचा, ती अशीच घरून निघून आली होती, तिला कोणीतरी NGOचा सपोर्ट पाहिजे होता. माझी मैत्रीण NGOमध्ये काम करते, तिचा नंबर, मी नाव नाही घेऊ शकत ना, तुम्ही लक्षात घ्या, नावं कसं काय घेऊ तुम्ही. त्यांना म्हणून पाठवते सगळं. आता व्हॉट्सअप देऊ ना, ते तुम्हाला सांगते नावं कसं सांगू सगळ्यांसमोर. फेसबुक लाईव्हवरती याच्यावरती आम्ही त्यांची आयडेंटिटी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय सर. इथे फेसबुक लाईव्हला आम्ही याच्यावर कॉलवर बोलू नको. आहेत सगळे सगळं लाईव्ह सुरू आहेत, नावं नाही घेऊ शकत आम्ही त्यांची. त्या मुलीचं पण नाव घ्यायलाच लागलं ना. नाही त्यांना ऑनलाईन चालेल म्हणून नाव हा तुम्ही सांगा सर. काय झालं, लाईव्ह सुरू आहे त्यामुळे ते त्याचे नाव वगैरे घेता येत नाहीत. आता काही नाव विचारलं काही साईडला घेऊन बोला म्हणा त्यांना. म्हातारे साहेब आले, साहेबांशी बोलून घेऊ. साहेब निर्णय घेतील. साहेब तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये 2 विषय आहे, मला ते डिस्ट्रिक्टने पाठवले होते. आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा 173(3) जे BNS नवीन कायदा आहे, त्या कायद्यानुसार एखादी घटना जर असेल, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तपासाची किंवा चौकशीची आवश्यकता असेल, त्याची चौकशी करून आपण गुन्हा दाखल करू. बरोबर, ते तरतूदच आहे, कायद्यामध्येच तरतूद आहे. त्यामुळे नवीन आम्ही काही बोलत नाही, जे कायद्यात आहे तेच तरतूद. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये जे पोलीस पथक आलं होतं ते तपासाकरता आलं होतं. म्हणजे सरकारी काम करत असताना, सरकारी काम करत असताना त्यांनी चुकीचं करू नये हे मान्य आहे, पण झालं का नाही झालं ते आम्हाला तपासावं, कारण सरकारी काम चालू आहे. विदाऊट आलं तर त्याला काही अडथळा नाही. जर पब्लिकमध्ये झालं, सरकारी काम नसेल तर मग ते सरळ जो असतो गुन्हा असतो जे होते त्यात निष्पन्न वेगळी होईल. आता 2 गोष्टी असल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामुळे साहेबांचा निरोध असा आहे की 173(3)चा बेस आम्हाला चौकशीला 2-3 दिवस द्या, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देऊ आणि जे कायद्याने असेल तेच होईल. सर एक फक्त मुद्दा मला विचारायचा होता. आपण 173 BNSSचा जो बेस घेतलेला आहे, ॲट्रॉसिटी कायदा आपल्याला जो माहिती असेल त्याच्यात सेक्शन 18 खूप स्पेसिफिकली सांगतं सर. सुप्रीम कोर्टाचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर त्या पीडिता सांगती आहे, जर ती व्यक्ती सांगतीये मला जातीवाचक शिवीगाळ केल्या गेलेली, मला जातीवरनं स्पेसिफिकली बोललं गेलेलं आहे, त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक पुढे हाही सेक्शन आहे की जातीवाचक ज्या शिवीगाळ केल्या गेल्या ती महिला, जर ती व्यक्ती जर एखादी महिला असेल तर ती शिक्षा पुढे अजून कडक होते सर. असं असताना मग BNSS जास्त प्रिव्हेल करेल सर का ॲट्रॉसिटीचा कायदा? ॲट्रॉसिटीचा कायदा सर, ते तपासकामी आलेले होते, त्यांना तपासात सहकार्य करणं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. पण माझ्या घरात घुसणं, माझ्या कपाटाचे ड्रॉवर्स उघडणं, त्याच्यातनं माझे इनर्स काढणं हा कुठल्या चौकशीचा भाग होता? माझ्या फोनमध्ये जाऊन मी कोणत्या मुलांना मेसेजेस करते, मी मेसेजेसमध्ये काय लिहिते, तुम्ही पोरांना हे मेसेजेस करता म्हणजे तुम्ही त्या पोरांच्या अंगाखाली झोपत असाल, हे वाक्य वापरणं कोणत्या चौकशीचा भाग होता? तू रांड आहेस, तू महारामांगाची आहेस, तुम्हाला अशाच पद्धतीने सगळे वापरता, तुम्ही आमचं शहर घाण करताय, हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? ही चौकशी आहे? कोणत्या पद्धतीची चौकशी आहे सर? पोलिसांनाही अधिकार आहे बोलण्याचा? 3 दिवसांपासून जर चौकशी करायची आहे ना तुम्हाला, 1 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता मी स्वतः ॲडव्होकेट परिक्रमा खोत छत्रपती संभाजीनगरच्या कामठे सरांशी बोललीये. कामठे सरांना मी सांगितलं जी मुलगी मिसिंग आहे, ज्याच्या चौकशीसाठी, ज्या मुलीला शोधण्यासाठी तुम्ही आलात, ती मुलगी तुमच्या सरकारच्या, प्रायव्हेट नाही, सरकारच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या 1 स्टॉप सेंटरला आहे. तुम्हाला ही माहिती 4:30 वाजता दिल्या गेलेली आहे सर. 4:30 वाजेपासून 10:30 वाजेपर्यंत त्या पोरींना तिथे डांबवून ठेवलं. 10:30 वाजता त्या 1 स्टॉप सेंटरला चौकशीला गेलात, सोबत त्या मुलीला घेऊन गेलात. त्यातल्या एका त्या मुलीला रात्री 11:30 पावणे 12ला रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडून दिलं. आम्ही फोन करून मित्रांना पाठवलं, त्या मुलीला सही सलामत तिच्या रूमवरती घेऊन आलो. त्या मुलीच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं असतं तर तो कोणत्या चौकशीचा भाग होता सर? जातीवरनं शिवीगाळ करणं हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? त्यांना त्याच्यासाठी कुठली अथॉरिटी भेटलेली होती सर?
आणि तुम्ही सुरुवात जे पब्लिक म्हटलं सर्वंट जर असं करत असेल तर नाही, इतर पण लोक होते ना त्याच्यात. आणि सर बाकी एक मिनिट, पोलीस होते, पोलिसांना चौकशीसाठी मदत करणं ठीक आहे सर. पोलिसांच्या सोबत सिव्हिल ड्रेसवरती पोलीस होते सर. आम्ही कशावरनं ओळखायचं ते पोलीस होते. पोलिसांच्या सोबत जे दुसरे कोण लोक आलेले होते ती लोक माझ्या घरात घुसण्याचा संबंध काय होता त्या पोरींच्या घरात घुसण्याचा? तुम्हाला फक्त आयडी कार्ड मागितलाय सर. तुम्ही पोलीस आहात ना, पोलिसांच्या गणवेशात का आला नाहीत माझ्या रूमवरती? तुम्हाला आम्ही विचारलं कुठल्या अधिकाराने, कुठल्या विश्वासाने आम्ही विश्वास ठेवावा? तुम्ही पोलीस आहात, पोलिसांच्या ड्रेसमध्ये नाही आहात, त्याच्यामुळे इतका इगो दुखावला गेलेला आहे. त्याच्यावर 6 तास त्या पोरींना उभं ठेवलंय सर. पोलीस स्टेशनला बसू दिलेलं नाहीये खाली. फक्त पाणी तर हे तर खूप लांबची गोष्ट आहे. उभं ठेवलेलं आहे, त्यांना मारहाण केलेली आहे, जातीवरनं नाव हे केले गेलेले. ही चौकशी केल्या गेली पोलिसांकडनं. चौकशीच्या भागासाठी आलेला 173 BNS जे काही सांगता आम्ही अग्री करतो सर, पण इथे या केसमध्ये त्याचा संबंध येत नाही सर. अॅट्रॉसिटी स्पेशल कायदा आहे तो प्रिव्हेल करतो. BNSSचा सेक्शन सांगतो की स्पेसिफिक ऍक्ट असताना स्पेशल कायदा जनरल कायद्याला कायम प्रिव्हेल करेल. पॉक्सोचा कायदा करतो, अॅट्रॉसिटीचा कायदा करतो. सगळे स्पेशल कायदे जनरल कायद्यांच्या सगळ्या सेक्शनला प्रिव्हेल करतात. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीची FIR दाखल करून घ्यायला कुठलाच आता विरोध नाही. असा कुठलाही विलंब व्हायला नको. ऑलरेडी 1 तारखेपासूनच 3 तारीख आलेली आहे सर. 48 तास उलटून गेलेले आहेत. ऑलरेडी डिले झालेला आहे. ज्या डिलेचा आरोपींनाच फायदा होणार आहे, ते फायदा करूनच घेणार आहेत. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे ही गोष्ट सर. डिले इन फायलिंग FIR नाही का फायदा करणार? मग पीडिता ज्या सांगतायत आपण बोलणं वाटतं. कदम सरांना बोलल्याच्या नंतर मला सांगितलं, मी तुम्हाला सांगतो काय झालं. 3 प्रमाणे साहेबांनी सांगितलं की आम्हाला चौकशीला 2 ते 3 दिवस द्या. नाही सर, तुमचे कॅमेरे चालू होतात, चौकशी करताना कॅमेरे चालू ठेवायचे होते. आता चौकशी पठारे सर ऐका ना, सर ऐका ना, एक फक्त विनंती आहे तुम्हाला, जे 2 दिवस पाहिजेत ना चौकशीसाठी किंवा याच्यासाठी, फक्त काय करायचं सर, 1 तारखेची घटना आहे, बॅकडेटेड 1 तारखेची घटना दाखवून 1 तारखेची FIR नोंदवून घेणार तुम्ही त्याच्यामध्ये डिले दाखवायचं नाही. घटना 1 तारखेला घडली, FIR 8 तारखेला नोंदवली, हे चालणार नाही. मग सगळं तुमचं चित्ती मेरी पडली माझे शब्द तुमच्या तोंडात टाकून मी काय सांगते, नाही सर, नाही बिलकुल नाही सिनियर अधिकारी. मी असं आलं नाही सर. मी काय म्हणते, मी हेच सांगते ना सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मी पण रिक्वेस्टच करते तुम्हाला, मी पण रिक्वेस्टच करते, मी तुम्हाला विनंती केली नाही सर. मी काय म्हणते सर, 1 तारखेला अर्ज दिलेला, म्हणजे 2 तारीख संपतो. म्हणजे 1 तारखेला रात्री, म्हणजे आता 2 नाही 1 तारखेला दिलं तर 11:30 वाजता निघालो होतो आपण. 1 तारखेला अर्ज आला, तुम्ही वाचला आहे. 1 तारखेला अर्ज देशमाने साहेबांकडे आहे. आजची तारीख 3 आहे आणि एक 24 किंवा 48 तासाचा वेळ तुम्हाला FIR दाखल करायला सफिशियंट आहे ऑलरेडी. आणि इन्क्वायरी सर, ते बघा, इन्क्वायरी ही जो कॉज ऑफ ऍक्शन झाली ना, ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली सर. त्यामुळे तुम्हाला स्पॉट पंचनामा करायला कुठं बाहेर जायचं नाहीये. आणि आरोपी हे काही बाहेरचे नाही आहेत सर, पोलीसच आरोपी आहेत. त्यामुळे तुम्ही आता 1 मिनिट जर त्यांना बोलवलं, तुम्हाला जर चौकशीच करायची असेल ना, तर अर्ध्या तासात बोलून ते तुमच्याकडे ती घडले आणि ऑन द रेकॉर्ड आहे सर. बघा, त्याच्यामध्ये चौकशी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्ही एवढं जितक्या लवकर सर थांबवलं कोणी सर? 1 तारखेला रात्रीपासून आजपर्यंत का बरं थांबला सर? सुरुवातीचं प्रकरण ताजं आहे आणि 1 तारखेला जर अर्ज आला असेल, 24 तासाच्या आत तुम्ही करायला अडचणच नाही ना सर. अर्धा पण मला माहित नव्हतं. हा, मी दाखवतो तुम्हाला अर्ज आहे. 1 मिनिट सगळ्या गोष्टी काढून टाकतात सर. मी तुम्हाला सर ऐका ना पठारे सर, अॅट्रॉसिटीचा कायदा आहे सेक्शन 18. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती असणारे, मला गरज नाही तुम्हाला दाखवण्याची. सेक्शन 18 खूप स्पेसिफिकली पहिली ओळ हेच सांगत आहे. मी ऍक्ट काढून दिले आपल्याला. याच्यातलं पुढचं सेक्शन हे पण सांगतं, याच्यातलं पुढचं सेक्शन हे पण सांगतं की हा सुपरसीड करेल. अर्ज दिलेला आता 2 तारीख गेली, आजची 3 आहे, अधिक 1 तास नाही. अर्ज 1 तारखेला रात्री दिलाय, म्हणजे 2चे मिड हो ना, 1 वाजताच्या मिडनाईट मध्ये जो ऑन द रेकॉर्ड आहे ना सर.
आणि एवढा वेळ आपल्याला नाही लागत ना सर. चौकशी कोणाची करणार आहात सर आपण? पोलिसांचीच. आणि पोलीस चौकशीमध्ये काय सांगणार आहेत सर? कोणाची चौकशी करणार आहात? स्टेटमेंट कोणाचं घ्यायचं आहे? सर पठारे सर ऐका ना, एक फक्त ज्यावेळेला मुलींना आतमध्ये घेतलं गेलेलं होतं तेव्हा प्रेमा पाटील मॅडमनी नाव घेऊन सांगते हे. प्रेमा पाटील मॅडमनी स्पेसिफिक सांगितलं होतं तुमचं असं कोणी खून करून टाकेल, मर्डर करून टाकेल, या पोरींच्या जीवाला काय करायचं सर तुमची चौकशी होईपर्यंत? मारून बिरून टाकल्यानं काही केलं? अहो सर, त्या 3 पोरींपैकी एका पोरीला तिचे आई वडील ऑलरेडी घरी घेऊन गेले त्या प्रकरणाच्या याच्यामुळे. आता परत काय सर असं जर झालं त्यांच्यावर प्रेशर आणलं गेलं वेगवेगळ्या माध्यमातून, कारण आपण ज्यांच्या विरोधात बोलतो ते पोलीस आहेत. प्रेशर आणलं यांना जर हे केलं तर कोणाकडे आम्ही करणार आहोत? या सगळ्या तुमचं काय मत आहे? आम्ही निरोप नका सांगू. काय निरोप दिला सर? सर तुम्हाला ऑलरेडी 48 त्या रिओ पार्टीचे आरोपी तुम्ही क्षणात पकडताय. रिओ पार्टीचे तुम्ही नसताना इकडे सर आमचं बी ऐकून घ्या. तुम्हाला काय निरोप दिला? रिओ पार्टीचे नाही झालं की तुम्ही हे करत तिथं काय त्याला काय चौकशी केली का काय केली? घटना घटित मग दुसरी गोष्ट ते सरकारी काम करत असताना ही घटना झाल्यामुळे आम्हाला चौकशी आवश्यक आहे. चौकशी आणखी जो पण निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही करू. निर्णय कशाला पाहिजे त्याला? रिओ पार्टीचं उदाहरण आहे ना सरळ. दादा तिथं काय चौकशा झाल्या का काय? तुम्हाला आरोपाला उचललं, त्याच्यावर गुन्हा नोंदवलं, एफआर नोंदवला. मी तुम्हाला त्याच्यामध्ये तरतूद सांगतो काय आहे तरतूद. तुम्ही नाही तुम्हाला आता जे ऑन ड्युटी जे पोलीस होते ना त्यांचं नाव लिहायला तुम्हाला वेळ पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. चौकशी करायला ना. परंतु याच्यामध्ये काही लोक हे सर्व्हिसवर नसणार आहे. जो माणूस रिटायर्ड आहे त्याची इन्क्वायरी करायला तुम्हाला एवढ्या वेळची गरज नाही ना सर. त्याची इन्क्वायरी नाही, जी घटना घडली त्याच्या संबंधी पण ते ऑलरेडी देशमाने सर हे कालपासून करतायत ना. पठारे सर पठारे सर विचारून घ्या सर. कोणाकडे आणि कोण करणार आहे? पठारे सर इन्क्वायरी कोणाकडे करणार आणि कोण करणार आहे? पोलिसांची इन्क्वायरी पोलिसच करणार आहेत का? घेण्याचा विषय तर नंतर नाही पोलिसांची इन्क्वायरी पोलिसच करणार. तू रडल्यासारखं मी करतो रडल्यासारखं अडचण नाही सर तुम्हाला. सिनियर आहात त्या दृष्टीने विचार प्रिलिमिनरी एन्क्वायरी होत नाही तुम्ही गुन्हा दाखल करा आणि कुशल सर हे करू शकतोय. प्रिलिमिनरी इन्क्वायरी करेपर्यंत सस्पेंड करा सर सगळ्यांना. पठारे साहेब जर यांचं असं म्हणणं असेल जर यांचं असं म्हणणं असेल की आम्हाला 2 दिवस लागतात 1 दिवस लागतात, ती एन्क्वायरी होईपर्यंत इमिजिएट त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करावं. सस्पेंड ऑर्डर काढा. तर आम्ही मान्य करू, नसेल तर तुम्ही एफआयआर नोंदवा. पठारे सर किती वाजेपर्यंत वाट बघावी आम्ही आपली? मला एक मिनिट डीसीपी सरांना डीसीपी सर काय म्हटले त्यांना अर्धवट माहिती दिलेली होती. ती औरंगाबादची करण्यापर्यंतच आहे. त्याच्या पुढचा जो सीन आहे ना तो कदम सरांना माहित नव्हता, तो मी सांगितला आणि ते मला म्हटले मग की मी पठारे सरांना ते सांगतो, सर तुमच्याकडे येतील, त्या मुलींचं स्टेटमेंट घेतील.